उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरी एकदा तरी ही भाजी केलीच पाहिजे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बारीक घोडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया. उन्हाळ्यामध्ये एकदा तरी प्रत्येकाने ही भाजी आपल्या घरी केलीच पाहिजे. तर इथे बघू शकता, मी अशा प्रकारे ही बारीक घोड बाजारातून आणलेली आहे. आणि आता ही जी बारीक घोड आहे हिला सर्वात आधी साफ करून घेणार आहे. तर आपल्याला ही जी भाजी आहे ती छान अशी निवडून घ्यायची आहे. बारीक घोड असल्या कारणाने याच्यामध्ये खूप असा काडी कचरा राहू शकतो. म्हणून आपल्याला सर्वात आधी ही जी भाजी आहे ती छान अशी साफ करणे खूप असे आवश्यक आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी पाहू शकता की ही भाजी आपली कशा प्रकारे मी साफ करून घेत आहे. तर अशा प्रकारे एक एक याची जी दांडी असते किंवा एक एक याची जी वेल असते ती आपल्याला हाती घ्यायची आहे आणि निवडायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो आपण वेगळा करू शकू. इथे बघू शकता भाजी छान अशी निवडून झालेली आहे. आता ही जी भाजी आहे ती आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बारीक चिरून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा आपल्याला ही भाजी स्वच्छ अशा पाण्याने इथे धुवून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे ही भाजी जी आहे ती मी स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने ही भाजी मी इथे धुवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता पाण्याने स्वच्छ अशी भाजी धुतल्यानंतर आता ही भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. ही भाजी बनवण्यासाठी आणखी आपल्याला इथे लागणार आहे तुरीची डाळ. तर ही तुरीची डाळ आपल्याला ओला कापड करायचा आहे आणि ओला कापड करून ही डाळ आपल्याला छान अशी पुसून घ्यायची आहे. मी इथे आधीच ही डाळ छान अशी ओल्या कापडाने पुसून घेतलेली आहे, जेणेकरून याच्यावर असलेलं पावडर वगैरे जे असेल तर ते निघून जाईल आणि आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी निसूनसुद्धा घ्यायची आहे. आता इथे मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि जाडसर असं बेसन इथे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी जाडसर बेसन आपल्याला इथे हवं आहे. इथे आपलं बेसनसुद्धा छान असं दळून झालेलं आहे. आता एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेलसुद्धा छान इथे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम झाली की याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चम्मच एवढी मोहरी. मोहरी इथे छान तडतडली की आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये छान असा झाला की आपल्याला 2 ते 3 मोठ्या आकाराचे असे बारीक चिरून कांदे इथे घ्यायचे आहे. कांदेसुद्धा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहे. तसंच अर्धा आपल्याला इथे आंबासुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आंबा व कांदा आपल्याला अशा प्रकारे फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे. चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हा कांदा आंबा सगळं काही इथे परतवून घ्यायचं आहे आणि फोडणीमध्ये आंबा व कांदा आपल्याला छान इथे होऊ द्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर आपल्या मित्रमंडळीस तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायलासुद्धा विसरू नका. इथे बघू शकता आपला कांदा इथे छान असा शिजून झालेला आहे. आता 1 चम्मच एवढं तिखट, अर्धा चम्मच एवढं धनेपूड, अर्धा चम्मच एवढी हळद आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. हे सगळं घातल्यानंतर एकदा चमच्याने याला छान असं परतवायचं आहे आणि फोडणी इथे छान अशी होऊ द्यायची आहे. आमच्या लहानपणी जेव्हा ही भाजी आमच्या घरी बनवल्या जात होती तेव्हा आमची आजी आम्हाला सांगत होती की जेव्हा आधीच्या काळामध्ये लाईन नव्हती किंवा जेव्हा फॅन वगैरे नव्हते तेव्हा छोट्या बाळाच्या आजूबाजूला ही भाजी ठेवल्या जात होती, जेणेकरून बाळाला उष्णतेचा त्रास होऊ नये किंवा बाळाला छान असा थंडावा मिळण्यासाठी या भाजीचा उपयोग केला जात होता. भाजी खूप अशी थंड आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ही भाजी आठवड्यातून खाल्लीच पाहिजे. म्हणून एकदा आपल्या घरी ही भाजी उन्हाळ्यात संपवायच्या आधी तुम्ही नक्की करा. तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. या फोडणीमध्ये बारीक चिरलेली जी भाजी आहे ती आपल्याला अशा प्रकारे घालायची आहे. आता चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने ही भाजी छान अशी इथे परतवून घ्यायची आहे. भाजी छान अशी परतवायची आहे आणि परतवल्यानंतर ह्या भाजीला एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. ही भाजी चवीला खूप अशी चविष्ट होते. ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा मस्त अशा भातासोबतसुद्धा ही मोकळी भाजी खूप अशी चवीला चविष्ट लागते. तुम्ही इथे बघू शकता आपली ही भाजी छान अशी परतवून झालेली आहे. आता हिला थोडी अशी आपल्याला गॅसवर तशीच ठेवायची आहे, जेणेकरून ही भाजी थोडी अशी शिजल्या गेली पाहिजे. अगदी इथे बघू शकता ही भाजी थोडी शिजलेली आहे आणि थोडं याला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. आता या स्टेजवर आपण जे बारीक दळून घेतलेलं बेसन आहे ते बेसन आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत हे जे बेसन आहे ते याच्यावर आपल्याला घालायचं आहे. बेसन घालायचं आहे आणि छान याला परतवून
घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपण इथे तुरीचं जे बेसन आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही इथे चणा डाळीचं बेसनसुद्धा वापरू शकता, पण तुरीच्या बेसनामुळे या भाजीला खूप मस्त चव येते, म्हणून एकदा तुम्ही तुरीच्या डाळीच्या सोबत ही भाजी नक्की करून पहा। तुम्ही तुमच्याकडे या बारीक घोळीची भाजी कधी बनवता का? आणि बनवता तर ती कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। इथे बघू शकता अशा प्रकारे बेसन टाकल्यावर हे भाजी जी आहे ती आपल्याला परतवायची आहे आणि परतवल्यानंतर उरलेलं जे अर्ध बेसन आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे बेसन घातल्यानंतर एकदा आपल्याला हे जे बेसन आहे ते या भाजीमध्ये अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी आपल्याला या भाजीवर सोडायचं आहे। अगदी जास्तही पाणी आपल्याला इथे सोडायचं नाही, अगदी थोडं पाणी आपल्याला या भाजीला सोडायचं आहे। थोडं थोडं पाणी सोडायचं आहे आणि ही भाजी अशा प्रकारे बघा परतवून घ्यायची आहे। परतवल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटे ते शिजू द्यायची आहे। ही भाजी जी आहे ती आपली छान अशी मोकळीच खूप अशी चवीला चविष्ट लागते। जर आपण ही भाजी आसट केली किंवा पातळसर जर भाजी केली तर ही भाजी आपल्याला चवीला छान लागणार नाही, म्हणून इथे आपल्याला अगदी मोकळीच ही भाजी करणे खूप असे आवश्यक आहे। ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा आपण नक्कीच खाऊ शकतो। मला तर ही भाजी पोळीपेक्षा जास्त तशीच खायला खूप आवडते। तुम्ही ही भाजी कशाप्रकारे खाता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटे ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर या भाजीचा कलर बघू शकता, ही भाजी बघू शकता किती छान अशी झालेली आहे आणि खूपच चवीला चविष्ट तर ही भाजी होतेच। त्याच्यामध्ये आंबा आपण चिरून घातलेला आहे त्याच्यामुळे आंबटसर याची चव येते आणि भाजी खूप अशी चवीला चविष्ट लागते। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला याच्यावर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर एकदा ही भाजी आपल्याला परतवायची आहे आणि सर्व करायची आहे गरमागरम अशी ही बारीक घोळीची भाजी। आमच्याकडे या भाजीला बारीक घोळीची भाजी म्हटलं जाते। तुमच्याकडे या भाजीला कोण्या नावाने ओळखले जाते हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।